काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गिरगाव चौपाटीवर एक आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय आणि यामुळे आता राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत. आणि याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी बारामती राष्ट्रवादी शहराध्यक्ष जय पाटील आहेत. दादा, प्रथम पहिल्या मुद्द्यावरती येतो. सातत्यानं प्राध्यापक हाके सांगतायत की अजित पवार हे महाजातीवादी आहेत, तुम्ही एक ओबीसी घटक आहात. हाके जी बोलतायत, नेमकं काय यामध्ये सत्य आहे? नाही, आपणच आता म्हणलं की प्राध्यापक लक्ष्मण हाके. जर लक्ष्मण हाके प्राध्यापक असतील, तर त्यांना अशा प्रकारची भाषा बोलणं त्यांना शोभत नाही. आणि वारंवार फक्त ते अजितदादांवरती टीका करतात. तर खरं तर हे सरकार भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा हे तिघं मिळून चालवतात. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असताना जाणून बुजून केवळ अजितदादांच्यावरती बोलणं, खालच्या पातळीवर बोलणं हे योग्य नाही. आणि याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेधच करतो. खरं तर याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. हाकेंनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की ओबीसीच्या मुलांसाठी जी महाजी ज्योती संस्था आहे, या संस्थेच्या बाबत सातत्यानं दुजाभाव केला जातोय. अजित पवार मराठा असल्याने सारथीला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी दिला जातोय आणि यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. अर्थमंत्र्यांना विशेष त्यांच्याकडून टार्गेट केलं जातंय. लक्ष्मण हाके बोलतायत, यामध्ये तथ्य आहे असं वाटतं तुम्हाला? त्याच्यात अजिबात तथ्य नाही. हा केवळ ओबीसी समाजातील तरुण मित्रांचा, तरुण मुलांचा, तरुण विद्यार्थ्यांचा एक त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा. केवळ अजितदादा हे मराठा समाजाचे आहेत म्हणून ते सारथीला पैसे देतात आणि क्रांती ज्योतीला पैसे देत नाहीत. तर वास्तविक 200 कोटीपेक्षा अधिकचा निधी क्रांती ज्योतीला पण दिलेला आहे. आणि जर त्याच्यामध्ये निधीमध्ये कुठं कमतरता असेल तर आपण संविधानिक मार्गाने ती मागणी मांडावी. आता अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आपण त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे देखील मागणी या प्रकारची करावी. ज्यावेळेस बजेट त्या ठिकाणी अर्थमंत्री सदनामध्ये मांडत असतात, त्यावेळेस बजेट बनवण्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांशी सल्ला सल्मत केलेली जाते. खरं तर यामध्ये प्रामुख्याने असा प्रश्न आहे की हाके असं म्हणतायत की अजित पवारांच्या तोंडामध्ये सातत्यानं शाहू फुले आंबेडकर यांचं नाव आता घेतलं जात नाही. ते सातत्यानं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत आहेत. मग अजित पवारांचे कार्यकर्ते देखील शिवराळ भाषा वापरत आहेत. मग हेच खरं यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे का, किंवा हेच त्यांचे विचार आहेत का? नाही, असं कोण म्हणतं की शाहू आंबेडकर फुलेंचं नाव अजितदादा घेत नाही. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मुळात या विचाराने चालतोय. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालतोय. आणि शिवराळ भाषा मला वाटत नाही आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वापरली असेल. काल अमोल बेटकरनी हं. हाकेंवरती निशाणा साधला. यावरती त्यांनी देखील आमदार असताना त्यांनी देखील खालच्या पातळीवरती जाऊन त्या ठिकाणी टीका केली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समजावलं होतं की खालच्या पातळीवरती टीका करू नका. असं असताना त्यांनी देखील ती भाषा वापरली. ही भाषा वापरणं एखाद्या आमदाराला शोभतं असं वाटतं तुम्हाला? आता अमोल मेटकरी काय म्हणलेत हे मला माहिती घ्यावी लागेल. परंतु लक्ष्मण हाकेंचे मी बरेच व्हिडिओ बघितले. त्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी आपण जसं सुरुवातीला म्हटलं की ते प्राध्यापक आहेत. प्राध्यापकाने अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही. आणि प्राध्यापक असून मी पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लढतोय आणि लढत असताना या प्रकारची शिवराळ भाषा वापरणं आणि जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणं हे योग्य नाही. खरं तर हाके असं म्हणतायत की मी संविधानिक पद्धतीनं महायुतीसाठी निधी मागतोय, सातत्यानं निवेदनं देतोय. मात्र असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावरने न बोलता माझ्या खाजगी विषयावरती जात आहेत, माझ्या खाजगी आयुष्यात घुसण्याचं काम करतायत. त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तर नाहीत म्हणून ह्या सगळ्या पळवाटा त्यांच्याकडून शोधल्या जात आहेत. नाही, तसं नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील व्यक्तिगत आयुष्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु हाकेंनी पण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 35 वर्षापेक्षा अधिक काळ काम केलेले, या महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान आहे, अशा आदरणीय अजितदादांच्या बाबत बोलत असताना तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. आणि केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, मंत्रिमंडळातले इतर सहकारी आहेत आणि हे महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये सातत्याने फक्त अजितदादांना टार्गेट करणं आणि अजितदादा कसे ओबीसीच्या विरोधी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं, कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं ते करतात असं आम्हाला वाटतंय.
खरं तर आणि हे चुकीचं आहे. खरं तर हाके असं देखील म्हणतायत की सारथीची जी काही रक्कम आहे ही एक गटी विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती जाते. मग असं असताना महायुतीला ही एक गटा रक्कम का दिली जात नाही? महाज्योतीला दिली जात नाही असं तुम्ही म्हणताय, पण मला वाटतं ती दिली जाते. मला त्याच्याबाबत माहिती आहे. खरं तर यामध्ये अजित पवारांचं शिक्षण फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे अजित पवारांना सामाजिक न्याय ही संकल्पना कळत नाही असा आरोप हाकेंनी केलाय. आता काय आरोप करायचा तो त्यांचा प्रश्न. माझं एवढंच म्हणणं आहे, लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये फक्त अजित पवारांच्यावरती बोलतात, हे योग्य नाही. त्यांनी इथून पुढं की त्यांची भाषेच्या बाबतीत त्यांनी विचार करावा आणि विचार करून बोलावं, एवढंच लक्ष्मण हाकेंना आमचं सांगणं आहे. खरं तर यामध्ये मला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. हाकेंनी असा एक मुद्दा उपस्थित केलाय 2025-26 चे जे काही पुरवणी मागण्या आहेत, जे पुरवणी अंदाजपत्रक आहेत, यामध्ये जे आजारी कारखाने आहेत यांच्यासाठी जवळपास 2182 कोटी रुपये त्याचं तरतूद अजित पवारांनी केली. खरं तर हाकेंचा असा आरोप आहे, ह्या सगळ्या कारखान्यांचं नेतृत्व, ह्या सगळ्या टोळीचं नेतृत्व अजित पवार करतायत. अजित पवार सगळ्या कारखानदारीच्या माध्यमातून पैसे देत आहेत आणि त्यातून पैसे कमवण्याचं साधन त्या ठिकाणी करत आहेत. ना आता विषयांतर होत आहे. आता विषय आपला क्रांतीज्योती सारथी आणि हाके यांच्या विषयावर होता. आपण कारखान्यावरती आलो. खरं तर एक व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल झाला. सारथीच्या बिल्डिंग पुढे काही पाणी साचलं होतं आणि यावेळी अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापलं. मग हाके असं म्हणतायत, जर अजित पवार जातीयवादी नसते, तर मग महाज्योतीच्या तशाच बिल्डिंगा उभारल्या असत्या. केवळ सारथीच्या बिल्डिंग समोर पाणी साचलं म्हणून अजित पवार एका पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापतायत, योग्य आहे? नाही, आता अजितदादा हे विकासाच्या बाबतीत फार बारकाईने बघणारं नेतृत्व आहे. त्याच्यामध्ये एखाद्या शासनाने दिलेल्या निधीमध्ये जर एखाद्या बिल्डिंगच्या समोर जर काम चुकीचं झालं असेल तर ते बोलतील. परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये क्रांतीज्योतीची देखील बिल्डिंग होईल. त्या बिल्डिंगमध्ये जरी गैरकारभार झाला तरी दादा तशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी वागतील. खरं तर अमोल मिटकरनी असा सवाल उपस्थित केलाय, की हाके जे बोलतायत हे कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलतायत. झारीतला शुक्राचार नेमका कोण आहे? कारण आज गोपीचंद पडळकरांनी देखील एका प्रकारे हाकेंचं समर्थन केलं. एकीकडे महायुतीमधून तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र काम करताय. मग असं असताना या सगळ्या चर्चेला उधाण येतंय, की एकीकडे हाके अजित पवारांवरती निशाणा साधतायत, तर दुसरीकडे भाजपचे आमदार हाकेंचं समर्थन करतायत. आता असं आहे, झारीतलं शुक्राचार्य कोण आहे हे शोधावं लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शोध नक्की घेईल. कारण की कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय हाके अशी अशा पद्धतीने बोलणार नाहीत. खरं तर भाजपने तुम्ही अनेक बऱ्याच दिवसांपासून सत्तेत आहेत. मग असं असताना अ, हाके केवळ अजित पवारांना टार्गेट करतायत. दोन्ही मंत्र्यांचं नाव कुठं घेतलं जात नाही, जे महायुतीत काम करतायत. तुम्हाला असं वाटतंय का, की जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षातले कोण लोक असं करायला लावत असतील? त्याचा शोध घ्यावा लागेल ना. कारण की लक्ष्मण हाकेंनी पण भूमिका अनेक वेळा बदलली. धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली होती. याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी अनेक आंदोलनं केली होती. पण आज मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असताना देखील धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला? हा प्रश्न देखील माझ्या धनगर बांधवांनी हाकेंना विचारणं गरजेचं आहे. खरं तर हाके आता एवढं सगळं करतायत. शेवटचा प्रश्न घेतो. हं. हाकेंना नेमका काय इशारा असेल तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळातच एक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या, आंबेडकर शाहू फुलेंच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आमची एवढीच त्यांना या आपल्या माध्यमातून त्यांना सांगणं असेल, की आपण खालच्या स्तराची भाषा न वापरता आपण संविधानिक मार्गाने आपली जी काही मागणी आहे ते सरकारच्या समोर मांडावी आणि व्यक्तिगतरित्या टीका आपण करू नये. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीच्या टीकेला त्या ठिकाणी समर्थपणे उत्तर देईल. खरं तर खूप खूप धन्यवाद. हे होते बारामती राष्ट्रवादी शहर पार्टी कार्यालयाचे शहराध्यक्ष जय पाटील. यांच्याकडून असं सांगण्यात आलं, की हाकेंनी आपल्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भात संविधान पद्धतीने सातत्याने त्या मागण्या कराव्यात. अजितदादांवरती कुठल्याही पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये हाकेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे हाके प्रकरण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.